हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं दारचं वातावरण एकदम खाली खाली आहे, कारण का बकऱ्या बांधल्या मी बाहेर. पिले बी आज बाहेरच कोंडले. 4 बकऱ्या बाहेर बांधलेल्या, पण त्याला आता घरात न्यावं लागते, कारण की रस्ता आहे इकडून बंड्या घोड्या जातात. चला तर मग घरात घेतो मी आता. पहिले त्याला बाहेरच न्यावं लागते झाडझूड करायच्या वेळेस, कारण का लयच गया टाकतात, मग ते का झाडू देत नाही. 5 मिनिटात फक्त बकऱ्या घरात घेतल्या आणि पिलं बी घरात घेऊन घेतले. लागा मग आता स्वयंपाक भाजी रोजच्या सारखं. 3 गवऱ्यात तापले, 2 पोळ्या शेकणं होतात. पण आज लयच कामं करावं लागतात, कारण आज सगळंच बनवावं लागते. आज ना का दाखवतोच मी तुम्हाला. पहिले एवढ्या गवऱ्या टाकू द्या मला. गवऱ्या कुठून नाही राहिल्या. या टायमाला तर लाकडाचा इस्तो ना जरासा काही काम नाही करत. इस्तो पडते आणि कोईसते, म्हणजे की इजते. यासाठी कॉफी आहे गवऱ्यात गेल्या आता भरून येतात. हे जे आहे हे काही बसत नाही वरून. एवढ्यातच काम भागवायला गेला. चला आज लवकर कोकून घ्यायला लागते. आम्ही दादा चालले वावरात आणि बकऱ्यामध्ये सोडून द्यावं लागतात. ते हिरोळक नेऊन द्यावं लागतात, नाही तर मग याच्या त्याच्या घरात भेटतात. तर जेव्हा बकऱ्या सोडतील बकऱ्यावाले त्याच्या टायमावर सोडावं लागतं. आता रोज तर बकऱ्या घरातल्या घरात असलं ना का दादा जेवण करायला बसली की मी पिलत असतो. दादा मग थोडा एक चक्कर मारून येतात, ते लोक माझे कामं होतात. त्यासाठी स्वयंपाक पहिले उचलून घ्यायला लागेल पटकन. आता एवढ्या लवकर तर काही गवऱ्या पेटणार नाही. त्याच्या पहिले आता ठिका करून घेतो. ठिका संपला, 2-3 दिवस झाले मी ठेच्यावरच धनकत आले. कच्चा खा, चिक्क्या मटणा संग खा, आणि मिरच्या कमी आता ठिका. जेवण भाजू का खाता का? हा कच्चे नेतं का? मी विचारलं तुझे भाजू का नेतो कसे ने कच्चे. त्यात वटाणे आहेत ना, वटाणे कच्चे चांगले लागतात का? एक प्लेट आणलं बरं तिकडून. घ्या लसूण काढून. चणेमठ बांधून ठेवले होते, मस्त कोंबई आली आहे. चला आता काय करा, जेवायचं नाही तेच होते जेवायला. यासाठी मी मागं पुढे करत जाऊ काही भिजू घालायला, कारण काही असं जाते मग आहे. जे आहे ते आहे, जे आहे ते विचारलं जाते. तसं पाहिलं स्वयंपाक करायची काही गरज नाही मला आता सध्या, पण तरी घेतो मी करून. जरासे चणेमठ आईनी आणि जरासे मले ठेवतो खायला भाजल्यावर. तेला मिठात चणेमठ भाजले का अशी चव येते तोंडाने, आणि जरा जरा मग तोंडाची चव चालली कोमात. चणेमठ भरत येऊ राहिले. आता टाकून घेतो पिठात पाणी. आज मस्त लहान 2 फुलके टाकतो, म्हणजे का उद्या सकाळी उरलेच नाही पाहिजे. तुम्हाला आज घरी झालं नाही ते वावर राहिले 2-4 तास. पण होतं तिकून त्या जायात कसं बैल चालले मोठा होतं त्याचे त्यानं निघा दुपारचं निघा बस असं बघितला. दुपारचं निघणार कसं असते, दुपारचं द्यायलाच नाही पुरत निघायला. जशी दुनिया चालते तसं चाला लागतं. तेवढ्यानं वर तरी गेली तुमची पराठी. नाचणीचं गुडा घेऊ का आज? गुडा
एवढं काय धक्का लागतो मटकी दळण? आज तर काही दादा नेतील नाही दळण आज. घेणं तुला काढून द्या म्हणले मग तिने म्हणजे सबलच नेले वाटीत आणि महागात दोन कशी तिकडे अन्न वाटी का ते आलं नाही. गेलती का गेलती का म्हटलं गेली नाही. सगळी तयारी करून घेतली मी भाजीची. ठेचा बी ठेचून घेतला आणि कांदा बी कापून ठेवला. पोळ्या शेकून आणल्या 2. आता बनणार आहे भाजी. आता भाजी काय बनणार आहे चणे बटाटे तेला मिठात भाजून ठेवले. कढईत टाकला कांदा आणि कांद्यात टाकतो तेल. आता आणि मस्त होऊ देतो कांदा. तेल काढून घेतो पसारा. आता भाजी काय करतो हे दाखवतोच मी तुम्हाला. त्याच्या पहिले मला पसारा आवडायचा. दुपारच्या पायरी स्वयंपाक केला ना का एवढा मासोळ येते. कालचा आकार पाहिलाच तुम्ही. आणि पाणी पावसाळ्याचा काही नाही. माझ्या कुठे मी चांगलं नाही घराला. कांदा हे लोक ठेचाय काढून घेतो वाटेते. आता उचाकच ठेचाय कारण का मी येतच नव्हते आज. आजचा बनवार आहे. आजचा सोमवार. आज बुधवारच्या बाजाराच्या मिळत्या किती दिवस पुरती. किती मिरच्या कमी असल्या तरी 2 दिवस ठेचा पुरतेच आपल्याला. हो चटणी काढायचं नांदा ते कांदा जयावर आला. कांद्यात टाकून दिली जिरी चटणी. हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकून दिला मस्त ना. आता घेतो फिरून चांगला रसपैकी. याच्यात टाकतो जरासा महाराजा मसाला. मेरा मसाल्याचंच खाणं चालू आहे. महाराजा मसाला झाल्यावर थोडीशी हळद. थोडीशी म्हणली तर लय भुरायली वाटतं. निघली का? हो ते बकऱ्या पाहिजे हा पाहिजे म्हणजे त्या सोडून देतो बरोबर हो. लवकर नाही तर घरातच राहिलो. झाला आता माझा स्वयंपाक झाला की बकऱ्याचाच नांदा खाऊ मी. आणि आता मस्त पैकी आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा झाला. पण थोडस मीठ टाकायचं राहिलं त्याच्यात. म्हणजे भाजीची पूर्ण तयारी झाली आपली. थोडस मीठ. आणि आता भाजी बनणार आहे मटण. आता तुम्ही म्हणसाल मी का रोजच मटण मरसा. पण आता हाय मग काय फेकून द्यावं वाटत नाही. भाजी तर टाकूच आपण. पण पहिले चहा टाका. रोज सकाळी मी 4 चमचे साखर खातो. रोज संध्याकाळचे 2 चमचे म्हणजे 6 चम्मच. साखर मापा लागू राहिला आता किती खर्च होते ते. 6 चम्मच साखर खातो मी रोज. सकाळी उठल्या 4 चम्मच खातो. आता तुम्ही म्हणता 4 चम्मच कसे तर 2 चम्मच साखर पाण्यात 2 चम्मच जाते चहात. झाले ना मिळून 4 चम्मच. ठेवून द्यायला एकूण चहा. हिरव्या मिरच्या ठेचा कांदा मसाला एकदम मस्त झाला. आणि याच्यात टाकून द्यायची आहे भाजी. आता तुम्ही सांगा आज भाजी काय बनणार आहे तर भाजी काय आज मटण. रात्री भाजी नव्हती बनवली तर मग आता बनवून घेतो. असं काही लय ढमढम बनवत नाही. चटणीच बनवतो मस्त. फ्रीजात ठेवून ना मिरची पकडू. चाललो म्हटलं काय आता हे शिजू द्या लागेल लय वेळ. ते लोक आवडतो पसारा मी. आणि चहा ठेवला तर चहा काही वायाला गेला आपला. चहा शिजू राहिला इकडे. चला मग आता चहा पिऊन घेतो.